रोज रोज काय बनवायचं सुचतच नाही, पण अशी रेसिपी असली पाहिजे जी बनवायलाही सोपी असली पाहिजे आणि खाणाऱ्यालाही आवडली पाहिजे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी आंबट दही, 1 कच्चा बटाटा सालं काढून धुवून चिरून घालायचा, 1 वाटी पाणी टाकायचं, 1 चमचा साखर टाकायची आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागते बॅटर बनवण्यासाठी. तर या ठिकाणी बॅटर तयार आहे. 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करायचं. जर तुम्हाला भाज्या घालायच्या असतील त्याही भाज्या एकदम बारीक चिरून घातल्या तरीही चालेल. सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा, त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनून तयार होते. हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. आता ज्या प्लेटला मध्ये लावायचं त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं, त्यावर हे बॅटर टाकायचं. वरून तुमच्या आवडीचा कोणताही मसाला फिरवा. आता हे करत असताना कढईतलं पाणी गरम झालं, त्यामध्ये ठेवून 3 ते 4 मिनटं वाफवून घ्या. 3-4 मिनटामध्ये तयारच होते. छान असं फुललेलं आहे. चाकू टाकून चेक करायचं. चाकूला जर बिलकुलच चिटकलं नाही तर या ठिकाणी हे झालेलं आहे. चिटकत असेल तर एखादा मिनटं होऊ द्या आणि पूर्ण थंड झाल्यावरच याच्या वड्या कट करा. गरम असताना वड्या कट करायच्या नाही. आता तुम्ही जर बिलकुलच तेल खात नसाल तर अशाही वड्या खाल्ल्या तरी खूप मस्त लागते आणि जे आपण बटाटा टाकला त्यामुळे खूप याला मऊसूद असा जाळीदार अशा पद्धतीचा हा नाश्ता झालेला आहे. त्यामुळे चवसुद्धा खूप छान येते. पण मी त्याला अजून खमंग बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेलामध्ये हे उलट पुलट करून घ्यायचं. मस्त असं हे क्रिस्पी होते. आतमधून जाळीदार, सॉफ्ट, वरून मस्त असं क्रिस्पी खमंग असं बनून तयार होते. आता हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. सकाळी सायंकाळी कधीही रेसिपी तुम्ही बनवू शकता. बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खाणाऱ्याला आवडणारी रेसिपी असेल. आता ही माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा आणि आवडली असेल तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि ही रेसिपी जरूर बनवून पहा. धन्यवाद.